नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अशा विकाराबद्दल ज्याला सोरायसिस असे म्हणतात. सोरायसिस हा असा एक दीर्घकालीन आणि पुन्हा पुन्हा होणारा त्वचा विकार आहे. सोरायसिसची लक्षणं म्हणजे त्वचा लालसर जाड होणे, त्यावरती खवल्या स्वरूपात चट्टे उठणे, विशेषतः कोपर, गुडघे, कंबर, पाठ या अवयवांवरती हे दिसून येतात. त्वचा कोरडी, फाटलेली, खाज येणारी तर कधी-कधी रक्त येणारी होते. नखामध्ये खाज पडते, नखांचा रंग बदलतो, नखे जाड होतात. सुरुवातीला छोटे लाल खड्डे नंतर मोठे होत जातात. त्यावरती पांढऱ्या रुपेरी रंगाची खवले तयार होतात. सुरुवातीला लक्षणं जास्त होतात व नंतर कधी-कधी ती कमीही होतात. अशा प्रकारची लक्षणं सोरायसिसमध्ये आढळतात. सोरायसिसची प्रमुख कारणे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं, आनुवंशिकता, काही औषधांचं अत्याधिक प्रमाणामध्ये सेवन, मानसिक ताणतणाव. आयुर्वेदानुसार असं म्हटलं तर विरुद्ध आहार विहार सेवन करणं म्हणजे दूध आणि मासे आणि दूध आणि फळं एकत्र खाणं, जेवणाची वेळ अनियमित असणं, मसालेदार आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाणं. अशा या सोरायसिसवरती कोणत्या प्रकारे आयुर्वेदिक उपचार करू शकतो आपण? तर यामध्ये प्रामुख्याने आरोग्यवर्धिनी, बाकूची, मंजिष्ठा, निंब, सारिवा, गुडूची, प्रवाळ, गंधक रसायन, कैशोरगुळगुळ, हळद, मंजिष्ठादी काढा यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. हळद आणि निंब यांचे चूर्ण पाण्यामध्ये सेवन करून ते पाण्यावरती मिसळून ते त्वचेवर लावल्याने त्वचेवरची खाज कमी होते व जळजळही कमी होते. कोरफडीचा रस किंवा जेल त्वचेवर लावल्याने त्यावरही थोडा आराम मिळतो. शतधौत घृत असं आयुर्वेदामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. त्याने देखील त्वचेवर लेप केल्यास त्यांना त्वचेला थंडावा होतो आणि आजार कमी होण्यास मदत होते. दैनंदिन आहारविहारामध्ये शक्यतो विरुद्ध आहार टाळावा. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा कडधान्य यांचा समावेश करावा. आंबट, तेलकट, तिखट, खारट पदार्थ वर्ज्य करावे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, धारणा, प्राणायाम हे करावे आणि संतुलित आहारामध्ये निद्रा घ्यावी. धन्यवाद.